सुरुवातीला तबला आणि डग्गा दोन्ही मिळून या वाद्याला तबला असं म्हणतात. ओके, दोन्ही मिळून तबला असं या वाद्याचं नाव आहे. तरी देखील याला डग्गा असं वेगळं नाव आहे. ओके, याला वेगळं नाव काय आहे? डग्गा. तबला आणि डग्गा मिळून तबलाच म्हणायचं, परंतु ज्यावेळेस आपण त्याचं वर्गीकरण करतो त्यावेळेस आपण त्याची माहिती सांगतो, त्यावेळेस आपल्याला याला तबला आणि याला डग्गा म्हणतात. इंग्लिशमध्ये इट्स कॉल्ड ड्रम. ओके, हां. तर याची जी वेगवेगळी पार्ट आहेत, भाग आहेत, तर त्या भागांची नावं मी तुम्हाला सांगतो. याला शाई म्हणतात. हे काळं काळं जे आहे त्याला काय म्हणतात? हां, मोठ्याने बोला. शाई. त्यानंतर मैदान काय म्हणतात? हा जो भाग आहे याला काय म्हणतात? मैदान. हा जो भाग आहे याला काय म्हणतात? किनार किंवा चाट. काय म्हणतात? मोठ्याने बोला. चाट किंवा किनार. आता 3 नावं सांगितली मी, लक्षात ठेवा. शाई, नंतर मैदान किंवा लव, यालाच मैदान किंवा लव, किंवा अजून एक नाव आहे गोट, याला गोट पण म्हणतात. गोट किंवा मैदान किंवा लव. त्यानंतर याला किनार किंवा चाट असं म्हणतात. काय म्हणतात? चाट. चाट किंवा किनार, किनारीचा भाग आहे ना हा. त्यानंतर हे जे वेणीसारखं विणलेलं आहे, या वेणीसारख्या विणलेल्या भागाला काय म्हणतात? गजरा. काय? आणि पखवाजमध्ये पण हेच आहे. नीट बस. पखवाजमध्ये सुद्धा या भागाला गजराच म्हणतात. आता जी नावं सांगितली ते मृदंगाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण लक्ष ठेवा. गजरा. ही जी दोरी दिसतीये, दोरी सारखं दिसतं, याला काय म्हणायचं? वादी. काय म्हणायचं? वादी. त्यानंतर हे जे लाकडी ठोकळे आहेत, हे लाकडी ठोकळे 8 असतात. किती असतात? 8. त्याला गठ्ठे म्हणायचं. काय म्हणायचं? गठ्ठे किंवा गट्टा. ठीक आहे. त्यानंतर हे जे लाकूड आहे, हे लाकूड, या लाकडाला लाकडी खोड म्हणायचं. काय म्हणायचं? आपण जसं झाडाचं खोड म्हणतो तसं तबल्याचं खोड. आणि ही जी रिंग आहे, ही जी रिंग आहे आणि ही जी गाठण आहे, ह्या रिंग आणि या गाठणीवर असं का ताण दिलेलं आहे आपल्या या तबल्याच्या कातड्याला. तर तो ताण दिल्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा नाद निर्माण होतो. आणि त्या नादाला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? स्वर. काय म्हणतो? आपण ज्यावेळेस हा बोल वाजवतो, ता किंवा ना वाजवतो, तो अगोदर त्या नादाला आपण नाव दिले, त्या ता किंवा ना, पण तो काय आहे अगोदर? स्वर, आवाज, ध्वनी. ओके, हा ना आहे, परंतु त्याचा जो स्वर आहे, तर तो स्वर या तान इथे जो दिलेला आहे त्याच्यावर अवलंबून असतो. याला काय म्हणायचं? गुडरी. काय म्हणायचं? गुडरी. गुडरी. अशा पद्धतीने तबल्याच्या विविध भागांची नावं झाली. आता तबल्याला जसे 8 गठ्ठे असतात तसे 16 घर असतात. घर म्हणजे काय? हे बघा, हे एक घर इथून तिथपर्यंत, हे दुसरं घर, हे तिसरं घर, हे चौथं घर, हे 5वं घर, अशी किती घरं असतात? 16. व्हेरी गुड. आणि 16 घरांमध्ये हे जे विणलेलं आहे, हे विणलेले जे टाके आहेत हे किती असतात? 3-3. मग 16 1 16, 16 32, 16 त्रिक 48. तर 48 घरांची ही पुडी आहे, किंवा 48 टाक्यांची ही पुडी आहे. आपण शिवल्यावर त्याला टाके म्हणतो ना. ते चमडं आधी शिवलं जातं, कातडं, आणि नंतर मग ती बांधलं जातं ते कातडं, आणि मग बांधल्यावर त्याच्यावर ही शाई लावली जाते. शाई लावली जाते म्हणजे शाई कशापासून बनते? शाई लोखंडाच्या किसपासनं, पावडरपासनं. लोखंडाची पावडर करतात, पोलादाची पावडर करतात, आणि ती पावडर म्हणजे काय आहे? शाई. मग त्यामध्ये खळ, फेविकॉल मिक्स करतात. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, शाई, मैदान,
चाट, गजरा, वादी, गट्टू, खोड, गुडरी. ओके. आणि तबल्याला 8 गट्टे असतात आणि 16 घरं असतात. 16 घरांना विणण्यासाठी त्या एका घरामध्ये विणताना 3 टाके टाकतात. त्याला 48 घरांची पुडी म्हणतात. हे सगळं मिळून वेळेला पुडी म्हणतात. ओके. आणि तशीच 64 घराची पण पुडी असते. म्हणजे एका भागात 4 टाके पडतात. मग ती किती टाक्याची पुडी झाली? 64 घरांची किंवा 64 टाक्यांची. घरं ही 16च असतात. ओके. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता हा डग्गा, डग्ग्याची माहिती पुढील भागात.